गेल्या महिनाभरात गुन्हे कमी झाले होते, मात्र आठवडाभरात पुन्हा यात वाढ झाली आहे. खून हे खून आहे, त्यामुळे पोलिसांना कडक कारवाईबाबत सक्त ताकीद देणार आहे. गस्त वाढवणे, डार्क स्पॉट शोधणे याबाबत सूचना देण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सांगलीत आज 3 खुनाच्या घटना घडल्या. गेल्या आठवड्यात ही खुनाच्या घटना घडल्या होत्या. याबाबत आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, गेल्या महिनाभरात गुन्हे कमी झाले होते, मात्र आठवडाभरात पुन्हा गुन्ह्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत पोलिसांनी गांभीर्याने बैठक घेतली आहे. पोलिसांना कडक कारवाईबाबत इशारे दिले आहेत. गस्त वाढवली पाहिजे, अशा घटना घडणारे डार्क स्पॉट शोधले पाहिजेत, यासाठी त्यांना सक्त ताकीद देणार आहे. घटना घडल्यानंतर 24 तासात गुन्हेगाराचा शोध लागत आहे. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं जाते. त्यांना न्यायालयासमोर हजर करून त्यांना शिक्षा होत आहेत. मात्र हे खून आहेत. हे नातेवाईकांनी केले, दारूच्या नशेत केले. यापेक्षा यावर नियंत्रण आलं पाहिजे. यासाठी पोलिसांना सक्त ताकीद देण्यात येईल, असंही ते म्हणाले. खबर होती, कारण एवढ्या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे 3 भाग झाले, तर ते शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. ते 3 भाग झाल्यानंतर स्वाभाविकपणे निवडून आलेले प्रतिनिधी बरखास्त होतात, प्रशासक येतो, नवीन निवडणूक लागते. 3 व्हायला पर्यायच नव्हता. दादा, 24 तासात 3 मर्डर झालेले आहेत सांगलीमध्ये, 3 खून झालेले आहेत. यावर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की प्रशासनाचा सातत्याने प्रयत्न चालला आहे की गुन्ह्यांमध्ये कमी व्हावी. ती कमी मधल्या 1 महिन्यामध्ये आली. पुन्हा हा आठवडा जरा असा चालला आहे आणि त्याची एक खूप गांभीर्याने बैठक घेतलेली आहे. काही कडक इशारे दिलेले आहेत. मी असं म्हणणार नाही की ते नात्यातले झालेले आहेत, दारूने झालेले आहेत. खून हे खून आहेत. एकच त्यातली आपणही त्याच्याबद्दल गुण दिले पाहिजे की 24 तासात गुन्हेगार सापडत आहेत, त्यांची चार्जशीट तयार होते, त्यांना न्यायालयात खेचलं जात आहे, त्यांना शिक्षा होत आहे. त्यामुळे शिक्षा झाल्या अशी ही मोठी यादी आहे. पण म्हणून गुन्हे व्हावेत असं माझं मत नाही. मी पोलीस प्रशासनाला वारंवार अतिशय कडक सांगतो आहे की आपल्याला गस्त वाढवावी लागेल, आपल्याला काही डार्क स्पॉट आयडेंटिफाय करावं लागेल. मी पुन्हा आज ती सक्त ताकीद देईन.